नमस्कार. मी हळदीच्या पहिल्याच भागात सांगितलं की हळद हे 8 ते 9 महिन्याचं पीक आहे. त्यानुसार डिसेंबरच्या अखेरीस पाने वाळू लागली, झाडे कोलमडून पडू लागली. हळद काढण्याच्या आधी 15 दिवस पाणी देणं बंद करायचं असतं. तसं तर केलंच, पण त्यानंतरही 2 आठवडे तशीच मातीत राहू दिली. म्हणजे पाणी बंद केल्यापासून जवळपास महिनाभर कंद तसेच मातीत ठेवले. त्यामुळे ते जाड, भरीव होतात आणि नंतर मग कंदांना इजा होणार नाही अशा पद्धतीने हळूवारपणे मातीतून काढले. एवढी हळद निघाली, पूर्णपणे सेंद्रिय. आणि हो, फक्त पालापाचोळ्यातील हळद. ती स्वच्छ धुवून घेतली. आता याचं लोणचं आणि हळद करणार आहे. इतर माहिती पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.